रामराम मंडळी. गुरुवारच्या मोमेंट मध्ये 180 पॉइंट निफ्टी खाली गेला. आता गेले 3 दिवस बघितलं तर वर खाली असं झालंय. आता ह्याच्यानंतर काय आहे? वर. लॉजिकली विचार केला का प्रॉबॅबिलिटी थेरम जर का त्याला लावलं तर आता आज वर आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही MACD RSI डाऊन दाखवत आहेत, इंट्राडे डाऊन आहे, नंतर तिन्ही ऍव्हरेजेस डाऊन आहेत. पण परत बाय अबो 23,897 अशी नोट शॉर्ट टर्मला आलेली आहे. त्याचा अर्थ जर का आज निफ्टी 23,897च्या वर क्लोज झाली तर तो शॉर्ट टर्म बाय सिग्नल देईल आणि लॉंग टर्म बाय सिग्नल द्यायला 24,261 ही लेवल पार करायला पाहिजे. ती आता थोडी लांब आहे, 1-2 दिवसांनी कदाचित ती पण पार होऊ शकते. पण गंमत अशी आहे, आमचं सॉफ्टवेअर कंसात उद्याची फिगर दाखवतं. उद्याची फिगर जर का तुम्ही बघितली तर ती 23,866 आहे. उद्याच्या फिगरच्या वरच ते आज क्लोज आहे. म्हणजे आज जरी बाय नाही आला लॉंग टर्मला तरी उद्या येऊ शकतो. हे दोन्ही गोष्टी असं दर्शवत आहेत की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म जर का बाय आला तर निफ्टी वर जाऊ शकते. आता कॅन्डलस्टिक चार्टवर काय झालं बघूया. डोजी आलेला आहे गुरुवारी आणि डोजी म्हणजे इतका शार्प डोजी आहे की त्याचं ओपन आणि क्लोज सेम आहे. हा डोजी फार पॉवरफुल असतो आणि तो कंपॅरेटिव्हली मार्केटच्या डाऊनफॉल नंतर आलेला असेल तर तो मार्केटला वर नेतो आणि व्हाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू. म्हणजे हा जर का मार्केटच्या टॉपला आला असता तर त्यांनी मार्केटला खाली नेलं असतं. पण इथं मात्र तो कंपॅरेटिव्हली बॉटमला अपिअर झालेला आहे, त्यामुळे तो वर जायची शक्यता, मार्केटला न्यायची शक्यता जास्त आहे. लॉंग टर्म ट्रेंड अप ची ही इथं लाईन आपण प्लॉट केलेली आहे. शॉर्ट टर्म ट्रेंड अपच्या वरच क्लोज आहे. म्हणजे आज जर काही ह्या लाईनच्या वर निफ्टी राहिली तर तो नक्की शॉर्ट टर्म बाय सिग्नल आपल्याला उद्याला बघायला मिळेल. गिफ्ट निफ्टी आता जर का बघितली तर ती जवळजवळ 132 पॉइंट वर आहे. सो आपली निफ्टी आता कशी उघडतीये ते बघायचं. 9ला प्री ओपन चालू होईल, त्यानंतर आपली निफ्टी कशी उघडतीये ते बघायचं आणि त्यानुसार आपलं ट्रेडिंग करायचं. त्यानुसार करायचं का आमच्या इंडिकेटर नुसार करायचं हे तुम्ही ठरवा. आमचा इंडिकेटर तुम्हाला बरोबर ट्रेंड रिव्हर्सल कधी आहे, कधी ट्रेंड बदलणार आहे हे बरोबर दाखवतो आणि त्यावेळी तो सिग्नल देतो. तर त्यामुळे त्यावेळी तुम्ही बरोबर बाय किंवा सेलची पोझिशन घेऊ शकता. तर त्या ह्याची इंडिकेटरची जर का ट्रायल व्हर्जन तुम्हाला हवी असेल आणि तुमच्या मशीनवर टाकून तो ट्राय करून बघायचा असेल तर आम्हाला जरूर संपर्क साधा. राम राम.